हॅलो फ्रेंड्स, तर आज पुन्हा एकदा खूप छान असा केक आपण पाहणार आहोत। केक बनवण्यासाठी इथे मी 1 किलोचा बेस जो आहे तो बनवून घेतलाय। केक आपण बनवतोय पाइनएप्पल फ्लेवरचा आणि पाइनएप्पल फ्लेवरचा केक बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे 400 ग्रॅम किंवा 2 कप प्रीमिक्स घ्यायचे। त्यामध्ये आपण पाइनएप्पल इमल्शन किंवा पाइनएप्पलचे इसेन्स, इमल्शन म्हणजे फ्लेवर आणि कलर दोन्हींचं कॉम्बिनेशन असतं आणि इसेन्स म्हणजे फक्त फ्लेवर असतो। मग त्यामध्ये आपल्याला थोडा येलो कलर ॲड करावा लागतो। तर 2 कप प्रीमिक्स घ्यायचे, छान बॅटर बनवायचे। 7 इंचाच्या टीनमध्ये आपल्याला केक जो आहे तो बेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थंड झाल्यानंतरच आपण आयसिंग करायचे। आयसिंग करताना 3 लेयर बनवायचे आहेत आणि शक्यतो पूर्ण बेस थंड झाल्यानंतरच आयसिंगला घ्यायचं आहे, नाही तर मग आपली क्रीम मेल्ट होते आणि ज्या स्लाइस आहेत त्या एकमेकांवरतून घसरतात। तर आता पहिली लेयर जी आहे तिला मी शुगर सिरप लावलेला आहे आणि त्यानंतर ते छान क्रीम स्प्रेड करायचे आणि त्यानंतर क्रश लावायचे, क्रशसुद्धा स्प्रेड करायचे। सेकंड लेयर हीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे। आता तुम्हाला सांगायचे मला की काय करायचं। एका ताईची कमेंट येते मला की केशर बदाम क्रश आहे ताई माझ्याकडे आणि मी त्याच्यासाठी कोणतं इसेन्स वापरू। तर त्या ताईच्या कमेंटला सुद्धा मी 2 वेळा आन्सर दिलेला आहे, पण आय थिंक त्या ताई आन्सरपर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्यांना त्याचं नोटिफिकेशन जात नसावं। तर नेहमीच्या रेग्युलर व्ह्यूवर आहेत प्रणाली ताई, तर त्या म्हणतायत की माझ्याकडे केशर बदाम क्रश आहेत ताई, तर त्याच्यासाठी मी कुठलं इसेन्स वापरू। तर मी त्यांना सांगितलं आहे की बेस बनवताना तुम्ही बेसमध्येच 1 चमचा क्रश ॲड करा आणि बेस झाला रेडी की मग त्याच्यानंतर जेव्हा केक बनवायला घेणार आहात तर केक बनवताना जे शुगर सिरप बनवणार आहात त्यामध्ये तुम्ही 1 चमचा हेच क्रश ॲड करा, जे केशर बदामचं तुमच्याकडे आहे ते। म्हणजे मग तुम्हाला जरी केशर इसेन्स मिळालं तरी साधारणतः 4-2 केकसाठी इसेन्सही आणावं लागणार नाही आणि तुमच्या बेसला जी प्रॉपर टेस्ट आहे ती येईल आणि मध्ये फिलिंगला तर तुम्ही क्रश वापरायचंच आहे, म्हणजे तुमच्या केकला केशर बदामची पूर्ण टोटली टेस्ट येऊन जाईल। इतरही कुठल्याही फ्लेवरमध्ये तुम्ही त्याच पद्धतीचं करू शकता, ज्या फ्लेवरचा केक बनवायचा आहे त्या फ्लेवरमध्ये। तर आता एकदमच लाईट कलरची येलो कलरची क्रीम इथे मी 1च ड्रॉप टाकून रेडी केलेली आहे। आता एक खरं सांगू का, काय झालं, हा केक बनवताना मला खूप कन्फ्यूज झाले मी, काय डिझाईन बनवायची। आता रोज रोज ते जेल हे ते आहेच आहे, म्हटलं नाही याला थोडंसं वेगळं बनवायचं आहे आणि ह्या लोकांनी मला डिझाईन सजेस्ट केली नव्हती। डिझाईन सजेस्ट केली की बरं असतं, ती उचलायची आणि सेम तशीच करून द्यायची, पण जेव्हा ते काही सांगत नाही मग तेव्हा आपल्याला डोकं चालवावं लागतं आणि तेव्हाच नेमकं आपलं डोकं बंद पडतं की काय करावं हे सुचत नाही। मग मी काय केलं, रिअली सांगते, अगदी रिअली फॅक्ट, मी यूट्यूब उचकलं, पाइनएप्पल केक डिझाईन सर्च केल्या, जे आलं ते रेग्युलर, काहीही वेगळं नाही। मग पुन्हा मी काय केलं, गुगलवर गेले, गुगलवरती सर्च केल्या आणि मला पहिलाच हा केक आला जो आज मी डिझाईन बनवते आणि मला तो प्रचंड आवडला। अगदी सिंपल आहे पण मला खूप आवडला आणि मी केलेला सुद्धा मला खूप आवडला आणि विशेष म्हणजे त्या लोकांना सुद्धा आवडला। तर आता थोडीशी क्रीम जी उरली होती लाईट येलो कलरची, त्यात मी आणखी येलो कलर ॲड केला, थोडीशी डार्क केली आणि पाइपिंग बॅगमध्ये भरून घेतली। पाइपिंग बॅगला छोटूसा एक कट दिला आणि केकवरती लावून घेतलेला आहे, केक क्रीम लावून घेतली आहे बॉर्डरला आणि वरतून सुद्धा। तर आता ही पॅलेट नाईफने थोडीशी स्प्रेड केलेली आहे आणि साईडची जी आहे क्रीम, तर तिला आपल्याला छान असा एक छोटा पॅलेट नाईफ घेऊन वरच्या साईडला स्ट्रोक द्यायचा आहे, म्हणजे थोडं टच करायचं आहे, वर ओढायचं आहे, पण अगदी अलगद करायचं आहे। जोरात करायला गेले ना तर केकची क्रीमच निघून जाईल। तुम्ही चमच्याने करू शकता, मी छोटूसा पॅलेट नाईफ घेतलेला आहे आणि खूप छान झाला होता हा केक। मला पर्सनली तर खूपच आवडला, त्या लोकांना सुद्धा खूप आवडला आणि त्यानंतर उरलेली जी येलो कलरची क्रीम होती ना ती पाइपिंग बॅगमध्ये भरली आणि आणखी व्हाईट कलरची ॲड केली, कारण मला या रोझेट्सला व्हाईट शेडसुद्धा पाहिजे होती येल्लोसोबत। तर बघू शकता किती सुंदर केकला लूक आलेला आहे आणि त्यानंतर मी रेड कलरचं जेल घेतलं आहे आणि अगदी छोटे छोटे डॉट्स देऊन घेतलेत, त्याच्यामुळे केकचा लूक थोडा चेंज झाला आहे आणि बघू शकता किती सुंदर असा केक आपला झालेला आहे। मला तर पर्सनली हा केक खूप आवडला। तुम्हाला आवडला का कमेंट करून नक्की सांगा। ज्या लोकांना दिला त्यांनासुद्धा खूप आवडला। मध्ये मला रिकामी स्पेस ठेवायला सांगितली होती आहोंनी, कारण त्यांना नाव टाकायचं होतं वेगळं काहीतरी, पण मी संध्याकाळी विचारलं तर त्यांनी ओम नाव टाकून दिलं होतं। तर असा केक त्या लोकांना आवडला, मलाही आवडला, पण तुम्हाला आवडला का हे कमेंट करून नक्की सांगा। आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला भेटूयात